नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलनं जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळालं. थोरात समर्थकांनी धमकी विरोधात संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढला. या विराट मोर्चामध्ये हजारो थोरात समर्थक सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत संग्राम भंडारे यांची गाडी फोडण्याचा आरोप खोडताना त्यांनी व्हिडिओ दाखवलाय. त्यामध्ये कीर्तनकार भंडारे यांची कार संगमनेरमध्ये आली त्याच वेळी ती फुटलेली होती असा दावा CCTV फुटेजच्या आधारे त्यांनी केलाय. भंडारे यांच्या कारचे संगमनेरमध्ये प्रवेश करतानाचे टोल नाक्यावरील CCTV फुटेज स्क्रीनवर दाखवण्यात आले. बघूयात बाळासाहेब थोरात यांनी दाखवलेले संपूर्ण व्हिडिओ. संग्राम भंडारेच्या गाडीचा खरंच हल्ला झाला का? FRI मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे MH14 GS 2856 या 2856 नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे. गाडीचा नंबर 2856 म्हणजे हा 56 नाखऱ्याचा डबल दोषी बोलणारा माणूस आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं. आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत. पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधीही बघू शकता, कुठूनही मिळू शकता. निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ॲडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे. आम्ही मागील 5 दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले. 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट ही पहा आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना, पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर. हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं, 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं. एक विशिष्ट पक्षाची तळी उंचावण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं. पण त्याही आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना, पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर. हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं, 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं. एक विशिष्ट पक्षाची तळी उंचावण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं. विनंती करतो. 16 तारखेला घटना आहे ही. 10 तारखेचं फुटेज आहे आपल्या टोल नाक्याचं. 10 तारखेला रात्री 1 वाजता कशाला MH17 GS 2856 संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोल नाक्यावर रात्री 1 वाजता होती. आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते. 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती. 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल. संगमनेरला आली. त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही. सोळोपारी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे. बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलेला आहे. बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलोखा या ठिकाणी मी करून दाखवतो. 11 ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर हे फुटेज आहे. स्वतः महाराज गाडी चालवताय बघा. महाराज कशाला म्हणतात रे? नथुरामची औलाद. बघा हे फुटेज दिसते का गाडी तुम्हाला? 11 वाजता. बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे. हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे. परत कशी जाते? परत जातो पुढे जाते परत जाते. परत या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो. सॉरी आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पाईक आहे त्यामुळे आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही. 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फुटेज दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. हिरव्या रंगाची
निळ्या रंगाची गाडी आहे साहेब, ही कोणती गाडी आहे? कोणत्या शेतकरी अधिकाऱ्याची आहे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे. कृषी खात्यातला अधिकारी हो. तो घेऊन आलाय. या 16 तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा. आरोप काय केलाय? महाराजांची गाडी फोडली. महाराज कोणत्या गाडीतून आलेले 16 तारखेला या फुटेज मध्ये कंप्लीट तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा. बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून. दिसलाय तुम्हाला 16 तारखेचा फुटेज. सुपारी बहादर महाराज. ओके हो. त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 11 तारखेचा फुटेज दाखवा. 11 तारखेचा 11 तारखेचा झाला. आता 17 तारखेचा एक फुटेज बघा. त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवलनाना टोल नाक्यावर हा फुटेज आहे. हे बाई बघितलं ना. हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले आहे महाराज. हे बा नंतर 2856 गाडी आहे मागून. फुटलेली गाडी ती पहिलीच होती, आता तशीच दिसते. मग आपण कुठे हल्ले केले का? आपण हल्लेखोर आहोत का? आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो. खरा हिंदुत्वात आपल्याकडे आहे, कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. 17 तारखेला दुसऱ्या दिवशीची कीर्तनानंतर 17 तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही. ही गाडी 10 तारखेला 11 तारखेला दिसली, पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही. ही गाडी होती कुठं? 17 तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी आणून ठेवली होती, लपून ठेवली होती, कारण हे सगळं करायचं होतं, हे ठरलेलं होतं. याच्यावर सगळं फुटेज मध्ये दिसतंय. या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल. हे कसं ठरवून केलेलं षडयंत्र होतं. संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा, संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या, या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं. हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.